मित्रांनो मी फिरायला आलो होतो नदीमध्ये आणि जरासा टाईम झाला आहे आणि बायको लगेच शोधायला आली मला. हे बघा म्हणजे किती काळजी करते बायको माझी. बघा तुम्ही लगेच मला शोधायला आले कुठे गेला लाजते मित्रांनी. बघा लाजते आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो काल रात्री ना भरपूर मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि मला वाटतं ना नदीमध्ये भरपूर पूर आला असेल. तर तोच पूर आता आपण आज पाहायला जाणार आहोत. आता सध्या मी बाहेर आलो ब्रश करायला. ब्रश करत आपण नदीकडे जाऊया आणि बघूया किती पाणी साचत आहे आणि किती नदीला पूर आला आहे. ठीक आहे मित्रांनो, चला जाऊया आपण. आता पाऊस पडला आहे ना, म्हणजे भरपूर पाऊस पडला आहे, जोरदार पाऊस पडला आहे. हा बघा हे आमच्या गावची नदी आहे. तुम्ही बघू शकता नदीला पण भरपूर पूर आलेला दिसतो आपल्याला. हा बघा एका रात्रीत मित्रांनो, एका रात्रीत हा नदीला पूर आलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की पूर्णपणे नदी सुकलेली होती मित्रांनो. तेव्हा सुकलेली होती ना मित्रांनो, तर तेव्हा अशी दिसायची ना. तर तुम्ही विचार करू शकता की एका रात्रीमध्ये किती पाऊस पडला असेल हा. आणि नदीला भरपूर पाणी साचलं आहे बघा. तुम्हाला या साईडनं एक पण दिसत असेल तुम्ही भरपूर. बघा एका रात्रीमध्ये किती पाऊस पडला असेल आणि हा नदीला पूर आला आहे हे ना. आता पुढे जाऊन दाखवतो की ओळाला किती पूर आला आहे. ठीक आहे. एका रात्रीत पूर्णपणे भरून गेलेलं आहे. ठीक आहे. आणि इथून पण पाणी वाहत आहे आणि हे थेट पाणी ना मित्रांनो, तुम्हाला हा जो पूल दिसतो ना, ह्या पुलाच्या तिकडनं जात आहे मित्रांनो. हा बघा हा ओहोळ आहे. ठीक आहे मित्रांनो, हा एका रात्रीमध्ये वाहायला लागला आहे. हा बघा मित्रांनो, हा ओहोळ मित्रांनो एका रात्री वाहायला लागलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा एका रात्रीमध्ये किती जोराचा मुसळधार पाऊस पडला आहे तो. या ओहोळाचं पाणी किती क्लीन आहे बघू शकता, किती नितळ आहे अजून. हे पहिल्या पावसाचं पाणी पण एवढं चांगलं क्लीन. मित्रांनो आता तोंडबिंड होऊन झालं आहे माझं. ठीक आहे. आता थोडंसं आपण शेताकडे जाऊन येऊ, कारण की काल खूप जोराचा पाऊस पडला आहे. मला वाटतं पूर्ण शेतं भरलेली असतील आणि ते जे आम्ही जे भात टाकलं होतं ना मित्रांनो, ते पूर्ण बुडालं असेल. पाणी बिणी साचत असेल तर त्याला फोडून द्यावं लागेल ना. तर आपण तिकडे जाऊन जरा बघूया काय झालं ते तिकडे. ठीक आहे मित्रांनो, तर चला तर जाऊ तिकडे आपण. मी फिरायला आलो होतो नदीमध्ये आणि जरासा टाईम झाला आहे आणि बायको लगेच शोधत आली मला. हे बघा म्हणजे किती काळजी करते बायको माझी. बघा तुम्ही लगेच मला शोधायला आले कुठे गेला लाजते मित्रांनी. बघा लाजते आता. तर मित्रांनो आता नदीकडे आपण जाऊन आलो आहे. आता आपण जरा शेताकडे जाऊन बघूया भात उंगलं आहे की नाही, ते आखा पाण्याने बुडलं आहे ते बघूया आपण. ठीक आहे चला तर शेताकडे जाऊया आता आपण. मला वाटतं खतरनाक पाऊस झाला आहे काल रात्रीचा मुसळधार. तुम्ही बघू शकता आहे सर्व शेतं भरलेलं आहे. ते बघा शेतं पूर्ण भरून गेलेली आहेत. मला वाटतं आमच्या भाताची पूर्ण वाट लागून गेली असेल. तर लवकर जाऊन बघायला लागेल. जर पाणी साचलं असेल तर ते फोडून द्यावं लागेल, नाही तर ते भात जे पेरलं आहे ना ते पूर्णपणे खराब होऊन जाईल. खूप जोराचा पाऊस पडला मित्रांनो काल. तुमच्याकडे पडला आहे का मला सांगा ना कमेंटमध्ये. तर आता इथं समोरच आमचं शेत आहे. बघू आता तिथं कसं काय झालं ते. हे बघा हे आमचं समोरचं शेत आहे. एवढं काय पाणी साचलंही नाही, पण जिथं भात पेरलं आहे आम्ही तिथे हे बघा इथं भात पेरलं आहे आम्ही. ते थोडंसं एवढं उंगलं मित्रांनो. हे बघा हे आमचं भात आहे. यावर्षी मित्रांनो जूनमध्ये पाऊसच झाला नाही जास्त. तुम्हाला माहीतच आहे जूनच्या एंडिंगला पाऊस सुरू झाला आहे आणि भात पेरून मित्रांनो आम्हाला 7 दिवस झालेत, 7-8 दिवस. तर आत्ता थोडासा भात तुंबला आहे हे बघू शकता तुम्ही. मला वाटतं याला वाढायला अजून थोडासा टाईम लागेल. मला वाटतं अजून याला 10-15 दिवस तरी जातील. त्यापेक्षा चांगलं भात झालेलं आहे आमचं आणि एवढं पाणी पण त्याच्यामध्ये नाही आहे. तर पाणी असतं तर आपण त्याला आता इथून फोडून दिलं असतं. ठीक आहे ना मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना एवढंच आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण लवकरच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयावर, एखाद्या नवीन टॉपिकवर. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.